नमस्कार बालमित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एक खूपच सुंदर, रंजक आणि थोडेसे रहस्यमय असे भाषण। मी अनुभवलेली सहल। ही सहल फक्त फिरायला गेलेली नाही, तर हसत खेळत आयुष्याचा एक मोठा धडा शिकवणारी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग या आठवणींच्या प्रवासाला म्हणजेच आपल्या भाषणाला सुरुवात करूया। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार। आज मी तुमच्या समोर मी अनुभवलेली सहल या विषयावर माझे विचार मांडणार आहे। सहल हा शब्द ऐकला की प्रत्येकाच्या मनात आनंदाची लहर उमटते, कारण सहल म्हणजे अभ्यासातून थोडा विरंगुळा, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले हसरे क्षण, निसर्गाशी साधलेली मैत्री आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान। शाळेतील सहली या आपल्या आयुष्यातील खूप मौल्यवान आठवणी असतात। वर्गात बसून जे आपण पुस्तकातून शिकतो तेच ज्ञान प्रत्यक्ष पाहिल्यावर अधिक स्पष्ट होते। त्यामुळे सहल ही फक्त फिरायला जाण्याची गोष्ट नसून ती शिकण्याची एक वेगळीच पद्धत आहे। माझ्या आयुष्यात आलेली एक सहल मी कधीही विसरू शकत नाही, कारण त्या सहलीने मला खूप काही शिकवले आणि आनंद दिला। आमच्या शाळेने एक छान शैक्षणिक सहल आयोजित केली होती। सहलीची घोषणा होताच आमच्या वर्गात एकच जल्लोष झाला। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। घरी गेल्यावर मी ही बातमी आई-बाबांना सांगितली। आईने प्रेमाने माझ्यासाठी खाऊ तयार करण्याचे ठरवले आणि बाबांनी मला सहलीचे महत्त्व समजावून सांगितले। सहलीच्या आदल्या दिवशी माझी पिशवी आवरतानाच माझा उत्साह ओसंडून वाहत होता। सहल जाण्याचा दिवस उजाडला। सकाळी मी खूप लवकर उठलो, तयार होऊन शाळेत पोहोचलो तेव्हा शाळेचा परिसरच वेगळा वाटत होता। सर्व मुले आनंदी, उत्साही आणि हसरी होती। शिक्षकांनी आम्हाला सूचना दिल्या, शिस्तीचे महत्त्व सांगितले आणि आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो। बस सुरू होताच टाळ्यांचा कडकडाट आणि गाण्यांचा सूर सुरू झाला। प्रवास खूपच आनंददायी होता। बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना हिरवीगार शेतं, डोंगर, झाडे, लहान मोठी गावे दिसत होती। निसर्गाचा हा सुंदर देखावा पाहून मन शांत झाले। आम्ही प्रवासात गाणी गायली, कोडी घातली, शिक्षकांनी मजेशीर प्रश्न विचारले। त्या प्रवासानेच आमची सहल अविस्मरणीय बनली। थोड्याच वेळात आम्ही सहलीच्या ठिकाणी पोहोचलो। ते ठिकाण पाहून आम्ही थक्कच झालो। स्वच्छता, शांतता आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम तिथे दिसत होता। शिक्षकांनी आम्हाला त्या ठिकाणाचा इतिहास, महत्त्व आणि वैशिष्ट्ये अगदी सोप्या शब्दात सांगितली। पुस्तकात वाचलेली माहिती प्रत्यक्ष पाहताना मला तर खूपच आनंद झाला। त्या क्षणी मला जाणवले की अनुभवातून शिकलेले ज्ञान कधीही विसरले जात नाही। आम्ही तिथे अनेक गोष्टी पाहिल्या, प्रश्न विचारले, माहिती ऐकली। शिक्षक आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर संयमाने देत होते, त्यामुळे आमचा आत्मविश्वास तर वाढलाच। त्यानंतर जेवणाची वेळ झाली। सगळे मित्र मैत्रिणी एकत्र बसून डबा खाण्याची मजा काही वेगळीच होती। एकमेकांशी खाऊ वाटून घेणे, हसणे, गप्पा मारणे यातून मैत्री अजून घट्ट झाली। जेवणानंतर आम्हाला थोडा मोकळा वेळ मिळाला। आम्ही खेळलो, धावलो, फोटो काढले। काही वेळासाठी अभ्यास, गृहपाठ सगळं विसरून आम्ही फक्त आनंद जगत होतो, आनंद घेत होतो। शिक्षक सुद्धा आमच्या सोबत आनंद घेत होते, त्यामुळे वातावरण खूपच आनंदी झाले होते। परतीच्या प्रवासात आम्ही थोडे थकलो होतो, पण मन मात्र समाधानाने भरलेले होते। काही मित्र झोपले, काही शांतपणे बाहेर पाहत बसले। मी मात्र मनातल्या मनात त्या सहलीचे प्रत्येक क्षण आठवत होतो। त्या सहलीने मला शिस्त, वेळेचे महत्त्व, स्वच्छता, सहकार्य आणि निसर्गप्रेम
हे खूप महत्त्वाचे असे धडे दिले. त्या सहलीच्या शेवटच्या क्षणी बस शाळेच्या गेट समोर थांबली तेव्हा मला अचानक जाणवले की ही सहल फक्त एका दिवसाची नव्हती. त्या एका दिवसात मी हसलो, शिकलो, थोडा मोठा झालो आणि आयुष्याचा एक नवाच धडा घेऊन घरी परत आलो. घरी जाताना माझ्या पावलांचा वेग जरा कमी होत होता, तरी मन मात्र आनंदाने भरलेले होते. त्या रात्री झोपताना माझ्या डोळ्यांसमोर सहलीची चित्रफीत चालू होती. बसमधली गाणी, मित्रांचे हसरे चेहरे, शिक्षकांचे प्रेमळ बोल, निसर्गाचे सौंदर्य आणि एकमेकांसोबत घालवलेले क्षण, हे सगळं मनात साठून राहिलं. मला कळलं की आनंद खूप छोट्या गोष्टीत लपलेला असतो, फक्त तो अनुभवण्याची नजर हवी. त्या सहलीने मला शिकवलं की शिस्त पाळली तर आनंद वाढतो, एकमेकांना मदत केली तर मैत्री अजून घट्ट होते आणि निसर्गाशी जवळीक साधली तर मन शांत राहतं. पुस्तकातली अक्षरं तेव्हा जिवंत झाली जेव्हा मी ती प्रत्यक्ष पाहिली. त्या दिवशी मला शिकण्याची खरी मजा समजली. आज जेव्हा मी त्या सहलीकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला असं वाटतं की ही सहल माझ्या बालपणातली एक सोनसळी आठवण बनून राहिली आहे. आयुष्य कितीही पुढे गेलं तरी ही आठवण माझ्या मनात कायम ताजी राहील. कारण सहल म्हणजे फक्त प्रवास नाही, सहल म्हणजे मनात आनंद पेरणारा एक सुंदर अनुभव आहे. बालमित्रांनो, जाता जाता एक सुंदर कविता. सहल संपली तरी आठवण राहिली, सहल संपली तरी आठवण राहिली, मनाच्या कोपऱ्यात नीट जपली गेली, मनाच्या कोपऱ्यात नीट जपली गेली. एक दिवसाचा प्रवास होता जरी, एक दिवसाचा प्रवास होता जरी, आयुष्यभराची शिदोरी मिळाली खरी, आयुष्यभराची शिदोरी मिळाली खरी. हसू ज्ञान आणि मैत्रीचा ठेवा, हसू ज्ञान आणि मैत्रीचा ठेवा, सहल शिकवून गेली नवा नवा धडा, सहल शिकवून गेली नवा नवा धडा. बालपणातली ही सुवर्ण कथा, बालपणातली ही सुवर्ण कथा, मनात कायम कोरली गाथा, मनात कायम कोरली गाथा. म्हणूनच आज अभिमानाने मी सांगतो की मी अनुभवलेली सहल ही केवळ माझ्या शाळेची सहल नव्हती, तर ती माझ्या आयुष्यातील एक सुंदर शिकवण होती. बालमित्रांनो, आजचे भाषण इथे समाप्त होत आहे. आजची मी अनुभवलेली सहल ही गोष्ट इथेच संपते, पण तिच्या आठवणी मात्र कायम मनात राहणार आहेत. कधी हसू देणाऱ्या, कधी विचार करायला लावणाऱ्या आणि कधी आयुष्याचा छोटासा धडा शिकवणाऱ्या. जर तुम्हाला भाषण आवडले असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि असे सुंदर शालेय भाषणं, गोष्टी आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत, नव्या आठवणींसोबत. तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.